9:30 वाजले इथे, त्याच्यानंतर आपण शो बघूयात लाईव्ह. सो प्लेट घेतली, या साईडला दादा थांबलाय, पाठीमागे माझे भाऊजी असतील वाटते. भाऊजी दाल मंडी नाही तुम्हाला, आज भाजी खायची आहे. पहिला जेवण करून घेऊ, पहिला पेट पूजा करायला घेतले. काही एक साईडला आम्हाला भेटला टेबल या साईडला, आणि या साईडला आई बसली, दादा बसला, भाऊजी पण बसले त्या साईडला. चला आता पटापट जेवण करून घेऊयात. मस्त असं व्हेज जेवण आहे. सो या साईडला बघू शकता चायनीज नूडल्स आणि सोया चिल्ली. काय बोलतो रे भाऊजी? फुल भजनो जोर घेतले. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आज तर मी चंपू म्हणलंय, बाई केस वरती नाही केली कारण की मला जायचं हेअर कटिंग करायला, दाढी वगैरे करायला. जाम दाढी वाढले बघ, माझी कवरी झाली. टाइमच नव्हता भेटत. आज मी घरा नव्हतं, बोललो आज सगळं टाइम नंतर. आणि रात्री मला जायचं सुद्धा हल्दीला, तर हल्दीला पण जाणार होता आपण, आई वगैरे सगळे जाणार आहेत हल्दीला. त्याच्यामुळे आता मी पहिला काम करून घेतो माझे जे आहेत ते. आता सगळ्यात पहिला माझे इस्त्रीचे कपडे काढून घेऊ, कारण की जाम इस्त्रीचे कपडे आहेत. अख्खा बघ गोडाऊन मी कसा करून ठेवले सगळा. याच्यानं कसं ना कसं विस्कटलं, त्यांना घेऊन जाऊ पहिला तर मी इस्त्रीला टाकायला. एवढे कपडे काढले मी इस्त्रीला, माझं नाही जेवण चाललंय इस्त्रीला. बांधले त्यांना पॅन्टी खाली. माझी चावी कुठं फोर व्हीलरची. चला तर पहिला धोबी घाटवरती जाऊयात, याला इस्त्रीला टाकून घ्या. तर गाईज यावेळी आपण हा गाडीचा पूर्ण काढून घेतला, कारण की पेज जास्ती होतं गाडीमध्ये. मग मला एकाने सांगितलं काढून टाक, म्हणजे कपडे जास्त येतील तुझ्या गाडीमध्ये. आता बघा केवढी मोठी डिक्की झाली, यो ठेवू घरातच आपण. दादाने किती सुंदर असं गणपती बाप्पा आणला बघा गाडीमध्ये लावायला. पण माझ्या गाडीमध्ये आहे टेम्पन लावतं. कसं दोन्ही साईडच्या म्हणजे? हो रे, ये साईडून पण नाही, ये साईडून पण. मी तो बघलाच नाही. या साईडून पण गणपती बाप्पा, या साईडून पण. कुठून आणले आता? काशी. कोण गेला आता काशीला? मी जाऊन आलो ना बाबा. मी पण जाणार, मी पण घेऊन येतो एक दुसरा. बघू, प्रसाद पण आला आम्हाला काशीवल्या. या प्रसाद खायला जेवण करून घेऊ पटापट. इकडे आई बसले जेवायला, दादा बघ या साईडला आले जेवायला. मी कॅमेरा चालू केला तर उघडा राहायला सांगतं कोण? याला 100 वेळा बोललो का ते उघडा. मला लाज नाही कुठल्या गोष्टी. बघ टाक बोलतोय. सोफा पाहिजे होता, सोफा. आता बंगला बनल्यावर याव. आता 2 वर्षात मोडणार आहे म्हणून काही करीत नाही का? मेट्रो येत, नॅशनल हायवे. मग तुम्हाला आई माझ्यासाठी तुम्ही बोलते या बनवायला टाकले किती? 50,000चा कपाट बनवायला टाकले. मग तो ठेवशील ठेवाचा कुठं ठेवायचा तो? तुझ्या राहणार नाही. अगं मग आतमध्ये तो बनवून घ्यायचा. तुम्ही कसा बनवले तसा बनवून लागतं दिले. ते कसं माहिती का, आता आपल्याला सामान काढायचा झाला तो निघणार नाही बनवून घेतल्यावर. मग तसंच ठेवायचं होतं ना, बनवून निघाला करायला पाहिजे. तोडल्यावर कुठं ना बाबा. अच्छा, निघला पाहिजे. होय, दुसरीकडे आपल्याला कामाला नावरे मागायची वस्तू यायची, ती बनवायला दिली ना. मी मेलो तरी नावरण घरान का? आवरा डेंजर का? मी मेलो ना तरी तुम्हाला याद राहील. आमची असती कबाड घेतली म्हणून का? असं कबाड दिली बनवून. पण टोणार नाही बोलत. आवरा कट का बारान ते. पण ज्याचा जो लाकडा लागतं तो मजबूत वापरलेला सागाचा, त्यामुळे त्याची किंमत जास्ती आहे. साधाच. अगं तू काही पण घेऊन येत आहे, तुला फॅन्सी घ्यायची माहिती नाही. फॅन्सी भुशाचा, फॅन्सी भुसा बनवली पाहिजे बघ, ओरिजिनल लाकडाचा. आता तो घेतले तो या भुशाचा माझे भुशाचा. आधीच घरात जागा नाही ना काही ठेवायला, त्याच्यानं पण आई कपाडा घेऊन येते. काय बाबा चालली मग काही भरायला नको. ही गाडी घेऊन चालली आपली. ही गाडी घेऊन चालली. आता तो बोलला किया दुसऱ्याचीच म्हणजे अशीच. का नंबर प्लेट कार माझी नाही घेऊन चाललं.
माझी नाही दुसऱ्यांची घेऊन चालल्या मग कियाच असं सांगता मी का बोलता तुला टायला कपडे सगळा भरायला लागेल मला टावेलच आणा आहे फक्त कपडे नको बाबू एक दोन टावेल ना येत नाही ना हा यो बस झाला ना एक दोन टावेल हो असा मग कसा पाहिजे जा दे खरं आईच माझी टणटणार तुम्हाला टार्झन दाखवतो बाई या साईडला टार्झन माझे खराब झाले हिला भंगारमध्ये विकायची चाललं आमचा प्लॅन पण चालू आहे ती पण बाबा ती भंगाराचीच लायकीची झाली असं वाटतं मला पूर्ण वाट लागले यार गाडीची पूर्ण चेन सॉकेट वगैरे सगळा गेले वाटते हिचा बाबा बाबा हिच्यानं काय राहिलाच ना वाटतं काय वाटतं तुम्हाला ही बनेल का जरा कमेंट करून सांगा आता हिला भंगारमध्ये आम्ही विकणार आहे बघू काय तरी हिचं सोल्युशन करू इकडे एक आणखी एक गाडी दादाची दादाला घेतलेली तिचा बघ हालना चालल्या नाही हिची बघ फुल टार्झन झाल्या दोन्ही गाडी बनवायचा विचार आहे माझा थोडा थोडा पण हिला बघून वाटत नाही बनल ले डेंजर झाले हालणार या यशी टावेला नाही मी अरे ब्रँड नवीन करणार पिशवीच्या काढून ती टावेला नाही लागत मला मी तीच नाही ना आपली दोन होती 400 हा यो पट्ट मला कसा वाटतं मग ती पण नाही ना दोन ती ना नेणार यो एक नेन तो एक नेन गुलाबी अरे तू नेतो असा डायला जेणे पहिला फिरायला तिकडे आयला टाकली टायर कावऱ्याचा होता माहित आहे का एक टावेल टाकून दिला दादा मी मग एक टाकून दिला तिकडे त्याच तर आवडा माहिती टाकून येते या बी जातो चटई झोपाला नको पालवली आणि गोल ही गाडी करतो ना त्याच्यामध्ये माझा कपडे ना राहणार आवड टावेला बिवाला देऊ घेऊन का करू औशी बॅग ती मोठी बॅग नाही आता ती ती नाही तिच्या नाही येणार ते गाडीन जाणार नाही एक नाही वापस दुसरी हातांदराची बॅग नाही हो का तुझ्याजवळ राहत आपल्याला हा तिच्या टावेला दोन बॅगा आहे ना बारीक बारीक त्याच्या महाराजा एकच घेता दोन आम्हाला जेवण फिरू 10 दिवसासाठी जायचं कपडे कमी लागतात 10 दिवस ते आम्ही कुठे जातो टेम्पोच नेतो आता टेम्पो नाही म्हणून गाडी नाही आता येईन तुमचा आता आलं मग त्यालाच घेऊन जागवार जागवार आहे, मग त्यालाच घेऊन जायचं किती 25 तारखेपर्यंत नंबर द्या तुझ्या- नंबर द्या नंबर. नंबर द्या अरे नंबर द्या हे शे. त्याला फोन बंद आहे अरे म्हणून तर नंबर देते फोन बंद नाही कोण बोलला पण नंबर लावला ना ना लावला जा पहिले तू बोटला पहिले जा आता आईचा बच्चन बघा आमचा काढ पिशवी जोशिक नको बोलू आता सांगता ग नीट बोल अरे माझी भीती वाटते बा बघ ना काही पण बोलते तू गाडी तुझा नंबर गेला असेल त्याला मागच्या वेळी तुझी चंपी काढली त्याची हॅलो हॅलो मला कवा गाडीचा नंबर कवा यायचा हा 23 तारखेला पक्का आहे. तुम्ही अशी 23 करून 1 महिना झाला माझा टेम्पो घेऊन हाय तुम्ही सांगता आज देता उद्या देता हा मग 23 तारखेला नक्की भेटणार आहे का असं का असं का राहू दे चला चला ये डर होना जरुरी आहे मग आता भेटेल ना 23 तारखेला भेटल तो 23 तारखेला जरूर होते ना 23ला नाही तर 24ला पावत्या नक्कीच भेटतील आता करायला बोलू हा बरोबर आईचा आवाज ऐकूनच घाबरले तो मला देतच नव्हता उद्या परवा करता या आईचा कॉपरेट आहे जेली चला कम रोशा मला लय राग आले तुझ्या आता तुझ्या पोचाला असा चावा घे ना यार किती वेळा तुम्हाला त्रास देतो रोशा यार मला घेऊन पण जात नाही कुठे फिरायला चल घेऊन आईला पण घ्याव का आपल्या बरोबर घेता नको बोलतो ए नॉनसेन्स आई काय पण बोलत असते तू चल मला रोशा घेऊन चल ना रोशा यार घे चल ना आजच्या दिवस चल ना यार रोशा प्लीज चला तर गाईस आईला चाललोय दवाखान्यामध्ये घेऊन आणि आईला पण दवाखान्यामध्ये सोडू आई तू सलाईन लावणारच ती गोडी आणायची खाली इलेक्शन जे नाही आईच्या रात्री पाय दुखतात म्हणून ते नुसतं दवाखान्यामध्ये जायला लागतं 2 दिवसांत जायलाच लागतं ना आई 2 दिवसांना आता 9-10 दिवस झाले 9 दिवस गेले नव्हते तू नाही आज चालले आता मग जास्ती जात आता तुझी बाजरी आहे ना आई तब्येत पहिल्यापेक्षा आता आवरा काम करतं घरून काढणं त्याला तू काम करत मग कोण करतं तू करत काम बस सांगत ही सगळी बोलताना कामच ना करी आई बोलते
सकाळचे 2-3 टिरीप जुडे भांडी घासायचं. त्या ठिकाणी 3 टिरीप भांडी घासायचं. भांड्यांचं त्या कुत्र्यानं समजेनं जेवारा घेतला, तो चिकन शिजवला, त्या कुत्रीला जेवारा घेतला. सगळ्यांना आईने जेवायला वेळेला घातला. मी घेतलं पाठी कपडे माझं सगळं इस्त्रीला. तर गाईज आईला तर सोडली मी आता इथे हॉस्पिटलच्या इथे, आणि आता मी निघाले माझे कपडे टाकून होतो इस्त्रीला, मग वापस आईला घ्यायला लागेल. धोबी घाट वरती धोबी काढून घेऊ पहिला कपडे, आपण आपले कपडे. अंकल वाह ले लो जल्दी जल्दी यार, सब धोने के. हाँ नहीं इस तरीका एक बार मेरा धुला ही रहता है क्या कभी? गिनो ना इसको, गायब होएगा तो 100 है, कोई पहन ही नहीं पाएगा. ये 100 है 100. चलो ठीक है, आता हूँ. शाम को चाहिए मेरे को 1-2 शर्ट, मिलेगा क्या इसमें से? चला तर टाकले तिथे मी मस्त हे आपले कपडे इस्त्रीला. आता चाललोय मी भाई केस कापाला. मस्त केस कापून येतात. केस कापली ना भाई, किती दिवस झाले, लय इच्छा होती. आपला बाळा भाई एकदम खतरनाक केस कापतो. तुम्हाला दाखवतो आज हेअर कटिंग कशी होते आपली. चलो. गाडी जायला रस्ता नाही, कौरूस किती बारीक रस्ता, यांच्या गाडी काढायला लागतं. कॅमेरामध्ये कसं वाटतं का माहिती, मोठा वाटतं का छोटा, पण जामच बारीक आहे. बघा ह्या सलून मध्ये जायचं आपल्याला. छोटा धमाका बडी पावर ये. बाला व्हिडिओ कोण काढेल माझी? व्हिडिओ कोण काढेल? काढेल का? आलो, गाडी तिकडे लावता पुढे. गाईस गाडी तर इथे लावली आहे. आता आपण हेअर कट करून घेऊयात या साईडला जाऊन. ब्लॉग बघता का माझे? बघता का ब्लॉग? काय नाव काय माझं? हा रोशन. ओके. तिथे गावातले पोरं होते छोटे छोटे. सो ब्लॉग मध्ये दाखवा तर त्यांना पण दाखवलं थोडंफार. आता कापूयात केस. गाईज हा आहे बालाभाईचा आमच्या गावामधल्या सलून, बघू शकता. सो आपण आलोय केस कापायला. मागच्या वेळी पण भाई काय लागला? ग्रीस लागला रे. पाणी आहे का? आपण हेअर कट करूयात आज. बघूयात कशी हेअर कटिंग होते माझी. सो नेहमीप्रमाणे चांगलेच होते म्हणून इथं येतो मी. आता मागे तर मी शूट नव्हतं करत एवढं तर ब्लॉगिंग वगैरे. सो आता रेग्युलर चालू केलंय. तर आज तुम्हाला हेअर कटिंग पण सुद्धा दाखवेल मी कशी होते. आणि दाढी वगैरे करायची. बालाभाई हाय कर आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला. तर ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी बालाच्या इथे या. एकदम खतरनाक हेअर कट करतो तो. आणि आता मी करणार, प्रमोशन नाही करत आहे, मात्र मला हेअर कट करायला आवडतं. फर्स्ट टाइम इथं आलेलो मी मित्राच्या थ्रोने, आणि त्याच्यानंतर मी इथंच हेअर कट करायला लागलोय. चला तर आता पटापट केस कापून घेऊ. मला कशी कापशील केस आज माझी? तुला सूट होतील ते हिशोबात कापू. काप टाकली कर. केस झाला लागल्या ना तरी माझी. काहीतरी सांग ना उपाय केसांवर. सांगतो त्याच्याबद्दल पण सांगतो. सो गाईज कसं वाटतं माझा लुक आजचा सांगा जरा. कारण की भरपूर दिवस झाले केस कापायला टाइमच नव्हता भेटत. आज टाइम काढला थोडासा आणि आलो बालाच्या इथे. मस्त केस कापले. संध्याकाळी हल्दीमध्ये पण जायचं आहे. चला रेडी आहे. आईला घेतली. आई किती सर थांबली तू माझ्यासाठी? डॉक्टर डॉक्टर अजून नाही दवा थांबलेली तू? सरबत पितो? पी ना आता. ये 2 बनाओ. 1 बना है क्या? इसको दे दो पहिला. डिक्की मध्ये हे सगळे जॅकेट नाही. कसं नेऊ एवढं काय टोपलावर नाही येत ते. कसे नेऊ करायला? कसे नेऊ? आहेत नाही. कसं आणलं वापस? पाहिजे राहून चल ना ते. राहून दे गे. सब्जा टाकून सरबत मागवली मी. आंबट बनवली आणि इथं उतरते ना. उतर.
आईला पण घेऊन आलो दवाखान्यांच्या आणि माझी केसा पण इन टायमावरतीच म्हणजे कापली. 5 मिनिटं फक्त लेट झाला आईला घ्यायला मला. केसा पण लगेच कापून मी पण हँडसम बनवून आलो. बघा का बघ ना आतीचा ती कॉलेज जुली कम बघ. धर 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 ये जुली ये माझ्या बाबू. आम्ही जाऊन आलो. जुली पण आता दोघांची जोडी आता जमते का जेव्हा मारत नाही एक दुसऱ्यांना. अगोदर लय भांडणं करायची. माझ्यापासून आता तू माझ्यावरती जास्त प्यार नाही करत कालू आल्यापासून. गेला घेऊन तिकडं जेला तिकडं घेऊन. जुली कम कम जुली कम 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 कम. सीट सेकंड डाउन स्लीप. है जुली जुली नो गो गुड गर्ल. गाइस आज तर मी चाय ठेवणार आहे घरामध्ये. या साईडला मी ठेवलाय दूध गरम करत. आता पहिला तर घेतो चाय पत्ती आणि साखर. या माझ्या आजची चाय प्यायला कोणाकोणाला आवडेल. आता कशी बनते चाय मला तर ना माहिती. आज तुमच्या व्हिडिओच्या नादामध्ये मी चहा तर गोरणा केला का माहिती. इथला बघू शकता कशी चाय बनते. होतणार नाही ना बाबा भीती वाटतं. अशी चाय अशी बाहेर बनवतात बाई. चायवाला झालं मी. आपण घेतली मस्तपैकी चाय. माझा वाटकाच ना भेटला. आईने कुठं वाटका टाकलं का माहिती. आई वाटका कुठं का माझा कुठं खालती ठेवलं तुम्ही. तिथं ते वाटग्याच्या खालती मला वाटगाच ना भेटला. मी यो घेतला मग राहून दे चल. आहे आमचा खाऱ्यांचा पूर्ण डब्बा असतो. याच्यामध्ये मस्का खारी बटर बिस्किट सगळं असतं. आईन ठेवतं आमच्या घरात असतं सगळं. आणि या साईडला टोपशीमध्ये मी घेतले चाय. आवरा चाय पिला तर मला पोट भरतं लगेच. मस्त चाय पितो मी घरात असल्यावर. आई मी डाएट चालू केल्यावर ते डाएट बंद ठेवतो ना. डाएट असल्यावर माझी चालू मी चहा ना पित ना. आता म्हणजे डाएट नाही चालू म्हणून त्याला मी चहा पिता. जेवढा खायचा तेवढा खाता. तर कसा विषय लगीन जमल्यावर डाएट करीन नाही. काहीच आम्ही चाललो आता हल्दीला. मी तर घातलेत कपडे थोडेफार वेअर केलेत कशा विषय पटापट केले वेअर आणि सगळे तयारी करतात. आईने आमची तयारी केली. आमची तयारी केल्या आई बघ किती सुंदर दिसते. माझे आमच्या मामाची इथे चालले आम्ही. मामाच्या पोराचा लगीन आहे. हा तेच टिकली बिकली लावली थोडीशी खाकी पावडर लावली आपली. आणि या साईडला आई पण तयारी केली. गोल्डन मॅन झाली आई तू तर नुसतं चैनी घालून. हा तुला आवड आहे केली चैनीची. आई मला पण जाम आवड होती शपथ. माझा एक स्वप्न होता की मी रात चैनी घालावा मस्त पिरावा. पण आता नाही वाटत. अगोदर नवीन नवीन असं चैनी तू घालीस तर मी घालतो. मला कसं तरी वाटतं आता नाही घालू वाटत. स्टार्टिंग मध्ये असं वाटत मला मस्त चैनी बिनी घालावे. आता नाही घालू वाटत. इच्छाच उरली. चल आई झाला का तुझा तो खातो तू लाया. तू गाडी चालू आता तू चालू चल. ये बघा आई ये चल चालू चल दादा चल. मला माहितच ना तू चालू चल चालू चल. चालू नाही यार दादा तू मला कटाळा ना तरी नाही. चालू चालू मी पाठी बसता. आईला पुढे बसतो मोठ्या आईला. नको 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 आई तू पुढे पाठी बस. तू पाठीत बस. आईला पुढे बस. हा चल बसून दे चल बस. गाईज भरपूर दिवसातून बसलोय पाठी मागे मी. आई मोसंबी विसंबी जेवणात चालले कटकट. अजून कोणी येतं का आपल्या गाडी नाही जावं शेत बघू आता. हा चालेल. ना आज लय दिवसांच्या चालल्या मी तर हल्दीला. काय नाव रे नाही मी नन्ना पटाली ले खाले आलेले रास खाले. आज गुरुवार डाळ भाजी असं ना आम्हाला खायचा ना. तुझ्यासाठी आता मी बनवायला सांगता त्यांना. खंत आऊसा बंटी बंटी कुठे आहे. तर गाईस भाऊजी पण आलेत आमचे हल्दीला. भाऊजी किती भाकरी लागराच्या आपण दोघं मिळून
4 बाबा जास्ती नको बोलतो 4 एकट्याने का दोघाही मी एकटाच 4 खाईल जे आता बरोबर बोलले. तर काही आई तर उतरून घेता पहिला आणि मग मी गाडी लावून येता पार्किंग मध्ये. यार लय लवकर आणला रे आई मला बरोबर. अजून काहीच चालू पण नाही झालं आतमध्ये, नाही लवकरच आणले. चला आतमध्ये जा. अजून काहीच नाही का ना. जेवण करून घेऊयात. 9:30 वाजले इथे. त्याच्यानंतर आपण शो बघूयात लाईव्ह. सो प्लेट घेतली. या साईडला दादा थांबलाय. पाठीमागे माझे भाऊजी असतील वाटते. भाऊजी दाल मंडी नाही तुम्हाला आज भाजी खायची आहे. कवा आले तू? कवा आले? कवास जावाला जेव सर. पहिला पेट पूजा करायला घेतले. तर काही चायनीज आयटम मस्त ठेवल्यात बघू शकता या साईडला. भाई टाक पटापट सर. नो टाइमपास. व्हेज आहे पण मस्त आहे एक नंबर. नूडल्स टाक थोडीशी. हा टाक जरा सोयाचे सोयाबीन टाक या साईडला. तुला पण खायचे का दादा? टाक थोडे अजून. हा धन्यवाद मंडळी आभार आहे. काहीच एक साईडला आम्हाला भेटला टेबल या साईडला आणि या साईडला आई बसली, दादा बसला, भाऊजी पण बसले त्या साईडला. चला आता पटापट जेवण करून घेऊयात. मस्त असं व्हेज जेवण आहे. सो या साईडला बघू शकता चायनीज नूडल्स आणि सोया चिल्ली. काय बोलतो रे? 2 वेळा नाही भेटला कपडे घेऊन गेलो पण 2 वेळा आले दुकानात. ये लवकर रे. या सगळी या. बघते का माझे ब्लॉग? मी आलो आता मामाच्या घरी आमच्या. सो भरपूर दिवसानंतर आले. ये मग लाजताना डमरू डमरू लाजताना दोघा जरा मस्त. निघालो हल्दी मधून. जास्त वेळ ना थांबलो कारण की आईला जायचं होतं रात्री मच्छीला आणि आईला पण थोड्या बरा नाही त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागतं. भाऊजी पण त्या साईडला बसलाय. भाऊजी जेवले मस्त. आई मला मजा आली खरं सांगता. मग नाचायचा होता फक्त थोडासा पण तुम्ही घाई केली म्हणून बाकी काही नाही. फॅन बघा वरतून. हा
ओळखतो का मला? रोशन संते आवाज. चला जाम जण घसल्या गाडी पंक्चर व्हायची. चला चला बाय. जस्ट आलोय घराच्या इथे. तर काही जस्ट आलोय बेडरूम मध्ये आणि येता येता तर बाई मुलं पण भेटले आणि एवढे क्रेझी फॅन आहेत ना माझे. खरोखर मला मनापासून म्हणजे त्यांचं धन्यवाद बोलायचं वाटतं, कारण की एवढे एक्साइटेड असतात मला बघितल्यानंतर. माझ्या कारवरनं ओळखलं त्यांनी मला बाई. खरोखर अनएक्सेप्टेड प्रेम असतं, एवढं सारं प्रेम प्रत्येक इथं जिथे जाईल तिथे. सो असंच प्रेम करत राहा तुमच्या रोशन संतेवरती. आणि आजचा ब्लॉग तर आपण इथेच एंड करूया. जस्ट घरात आलोय बेडरूम मध्ये आणि झोप पण आली पक्की आणि एडिटिंग पण करायला थोडासा वेळ लागणार आहे मला. फटाफट एडिट करूया जसं तुम्हाला सकाळी ब्लॉग बघायला भेटतं मग. सो आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता माझे ब्लॉग नवीन नवीन येणार आहेत. जे मी ट्रिपला जाणार आहे, भरपूर सारे माझे ट्रिप वगैरे असणार आहेत. नेपाळला जाणार आहे मी, वापस ओंकारेश्वरला जाणार आहे, वापस काशीला जाणार आहे. म्हणजे भरपूर सारे देवस्थान आहे, तिथली माहिती प्रॉपर मी माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये देणार आहे. सो त्याच्यामुळे अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनलला, पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील. म्हणजे पहिला व्हिडिओ माझा तुम्हाला येईल. ती बेल दिसते ना, तिला दाबा तो घंट्याला पटापट. आणि सबस्क्राईब केलेला तो लाल बटन आहे त्याला पण दाबून टाका, जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर माझे ब्लॉग बघायला भेटतील. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद. लवकरच आपले 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आपल्याला. सो लवकरच सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.